नमस्कार, मी बिरुदेव पालवे, महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटना। आज आपण ज्या ड्रायव्हरांना भावांना बऱ्याच असं वाटत होतं की रस्त्यावर एक संघटना उतरते, पण हे चुकीचं आहे। आम्ही प्रशासनाला किंवा शासनाला भांडत होतो कागदपत्री, पण शासनाने आम्हाला शब्द दिला होता मागच्या 1 महिन्यापूर्वीच तुमचा रेट वाढणार आणि ते आज सत्यात उतरत आहे। आज आपण उबर कंपनीकडून आम्हाला बंटीभाई मार्फत मेल आला, पुण्यातल्या मुंबईतल्या संघटनांना बोलवा। आज आम्ही पुण्याच्या उबर ऑफिसला आलेलो आहे। त्यांनी सांगितलं जे पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या ब्लॅक लिस्ट आहे, जे लॉकडाऊन मध्ये कसा झिरो बॅलन्स केला सर सकट कर्जमाफी, तशी सर सकट ब्लॅक लिस्ट काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी मेडिकल कॅम्प लावतो म्हणलेत, जीटी कॅम्प जे अगोदरच्या दिवशीचे बुकिंग येतात रिझर्वेशनच्या ते पण बंद करू म्हणले, असं पण आश्वासन दिलंय। आणि त्यांनी मेन आश्वासन म्हणजे खुश खबर दिलेले आहे की जे गव्हर्नमेंटचे रेट आम्हाला ठरवून दिलेले आहे ते तुमच्या ऍप मध्ये दिसतील, पण ज्यावेळेस तुमचे हे ऍप मध्ये दिसतील त्यानंतर 72 तासात बाकीच्या ऍपना तुम्ही दिसायचं ही तुमची जबाबदारी। आणि त्यासाठी दादानो किंवा ड्रायव्हर भावांनो, आम्ही गप्प बसणार नाही। हे जे लोक आहेत आणि आम्ही आहे हे बाकीच्या कंपन्यांना पण आपण भाग पाडणारच आणि पाडायलाच पाहिजे। त्यासाठी ड्रायव्हरांचा सपोर्ट पाहिजे। एखाद्या कंपनी बॅन करायची सुद्धा ड्रायव्हरांची किंवा डिलीट मारायची तयारी पाहिजे। तर असं उबरनं आश्वासन दिलेलं आहे। पुण्यामध्ये हे रेट लवकरच तुम्हाला ॲपमध्ये दिसतील, हे 100% खरं आहे। बाकी संघटना हे आहेत, आम्ही सगळे एकत्र आहे। अजिबात असं कुणी समजू नये की ह्या संघटना आंदोलन करत नाहीत। आम्ही पाठपुरावा करतो, आम्ही सगळी कामं करतो, फक्त आम्ही कांगावा किंवा करत नाही, दिखाव काम करत नाही, आम्ही प्रॉपरली काम करतो। म्हणूनच आम्हाला उबर कडून बोलावणं आलं आणि आम्हाला पहिला शब्द आज आम्हाला देण्यात आलाय, हे पण ध्यानात घ्या। आणि तुमच्या 2 दिवसात रेट दिसतील, आमचे लेटर हेड उद्याच पडतील तुम्हाला उबर ऑफिसला दिले किंवा त्यांच्याकडून मेल येणार आहे आम्हाला, तो मेल तुम्हाला ग्रुपला दिसेल किंवा व्हॉट्सअपला दिसेल। धन्यवाद।